राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर घड्याळाबरोबर तुमच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मागं झालं गेलं ते गंगेला मिळालं अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे। आमच्या सगळ्यांचा दृष्टिकोन श्रीगोंदा तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा। आमचा अहिल्यानगर जिल्हा हा विकासाच्या बाबतीमध्ये अग्रेसर राहावा। पाण्याचे आमचे शेतीचे प्रश्न सुटावेत। जर यदाकदाचित कुठली कारखानदारी साखर कारखानदारी अडचणीत आली तर त्याच्यातून आम्हाला मार्ग काढून द्यावा। जर कुठले कारखाने आमच्या भागामध्ये प्रदूषण करणारे येणार असतील तर त्याबद्दलचा फेरविचार करावा। त्याचबरोबर त्यांनी आता आपापली मतं मांडली, त्याच्यात आपल्या कुकडीचा पाण्याचा प्रश्न, बाकीच्या वेगवेगळ्या योजनांचा प्रश्न आणि एकंदरीत माझ्या शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव मिळावा आणि ह्याच्यातून आमचा विकास व्हावा ही आमची सगळ्यांची भावना आहे। आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो। आताही निवडणुका लढत असताना त्याच्यामध्ये जवळपास 1,40,000 मतं एका बाजूला तिघांची मिळून त्या ठिकाणी होतात आणि त्यामध्ये निवडून आलेले पाचपुत्यांचे चिरंजीव त्यांची 97,000 मतं आणि यांची जवळपास 1,40,000 अशा प्रकारची इथली परिस्थिती आहे। शेवटी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणी निवडून आला तो भले 1 मतांनी येऊ, 10 मतांनी येऊ, 50 मतांनी येऊ, समोरची किती मतं बाजूला जातात त्याला अर्थ नसतो। ते फक्त मनाची समजूत घालण्याच्या करता असतं। आता तुम्ही बघता, तुम्हाला लागूनच तसं बघितलं तर बारामती आहे, गेले 8 निवडणुका एखाद दुसरा अपवाद वगळता लाखांच्या पुढं पार 1.5 लाख, 1.25 लाख, 1,65,000 पर्यंत जनता मला निवडून देते। मी त्यांची कामं करतो, त्याचा विकास करतो, त्यांचे प्रश्न सोडवतो। कामं करत असताना थोडंसं चुकलं त्यांचं तर मी कडक बोलतो, कडक वागतो। ही गेली 35 वर्ष आपल्याला सगळ्यांना सवय झालेली आहे। आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा श्रीगोंदा परिसरातला भव्य शेतकरी मेळावा आणि कार्यकर्ता मेळावा घेत असताना या मेळाव्याला अनेक कार्यकर्ते, अनेक माझे शेतकरी बांधव, कष्टकरी माता भगिनी, पत्रकार आणि युवा मित्र देखील त्या ठिकाणी आलेले आहेत। मी सगळ्यांचं सुरुवातीला मनापासून स्वागत करतो। सगळीकडे तुम्हाला माहिती आहे, काल 1.5 दिवसाच्या गणरायाचं विसर्जन आपण केलं। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आणि अशा पद्धतीनं गौरी गणपतीच्या स्वागताच्या निमित्तानं उभा महाराष्ट्र नव्हे तर जगामध्ये देखील आपला मराठी माणूस जिथं जिथं पोहोचलेला आहे, आपला भारतामध्ये जिथं जिथं पोहोचलेला, सगळ्यांनी अतिशय उत्साहाने स्वागत केलं। आणि हे गणरायाचं स्वागत करत असताना मी गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा पण देतो। परंतु श्री गणेशाच्या आशीर्वादानं तुमचा माझा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा आणखी प्रगत, आणखी समृद्ध आणि माझ्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये एक आनंद, एक समाधान, त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू अशा पद्धतीनं निर्माण हो, अशा प्रकारची प्रार्थना देखील मी गणरायाच्या चरणी करतो। आजच्याच दिवशी किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, परंतु हॉकीचे जादूगार म्हणून पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे। त्याचा औचित्य साधून देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन देखील साजरा केला जातो। त्या निमित्तानं देखील मी सर्व माझ्या क्रीडा प्रेमींना, माझ्या तमाम जनतेला शुभेच्छा देतो। क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणं आणि तुमचं माझं सर्वांचं जीवन निरोगी आणि अतिशय चांगलं जीवनशैलीचं महत्त्व हे लोकांच्यापर्यंत आपण सगळ्यांनी पोहोचवणं हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय क्रीडा दिनाचा उद्देश आहे। हा सगळा उद्देश पार पाडत असताना आज संध्याकाळीच खरं अनेक मान्यवरांना इथं भाषणं करायची होती, परंतु मला 4 वाजेपर्यंत बालेवाडीला पुण्याला पोहोचायचं आहे आणि तिथं विविध खेळामध्ये उत्तम कामगिरी तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या अनेक मुलांनी, मुलींनी मैदानं गाजवली। वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये त्यांनी यश संपादन केलं, राष्ट्रीय पारितोषिकं मिळवली आणि अशामुळं ह्या सगळ्यांचं कौतुक करणं, मिशन लक्षवेध हाय परफॉर्मन्स सेंटरचा शुभारंभ करणं, ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या करता त्यांना आर्थिक पण बक्षिसं देणं, हा सगळा कार्यक्रम आज बालेवाडीला घेतलेला आहे आणि तिकडेही मला जायचं आहे। अहिल्यानगर
आपल्या महाराष्ट्रामधलं एक पुरोगामी सुधारणावादी विचारांचा आणि ऐतिहासिक सांस्कृतिक दृष्ट्या एक समृद्ध जिल्हा। मी ज्यावेळेस माझ्या अहिल्यानगरमध्ये येतो, पूर्वीचा अहमदनगर आत्ताचा अहिल्यानगर, इथं आल्यानंतर साहजिकच इथं माझं राहुरी तालुक्यात देवळाली प्रवराला आजोळ असल्यामुळे माझं लहानपण बऱ्याच सुट्टीचा काळ तिकडे गेला। त्याच्यामुळे एक जवळीक, एक जवळचं नातं हे माझं या अहिल्यानगर जिल्ह्याशी आहे आणि त्याच्यामुळं तुमचा प्रतिनिधी या नात्याने अनेक वेळेला राज्याचा उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, नियोजन मंत्री किंवा जी खाती मला आत्तापर्यंत मला माझ्या पक्षामुळं, आमच्या वरिष्ठांच्यामुळं, आमच्या आमदारांच्यामुळं मिळालेली आहेत, तुमच्यामुळं मिळालेली आहेत, त्याच्यातून लोकांचे प्रश्न सुटावेत हा अतिशय साधा सरळ माझ्या मनामध्ये नेहमी विचार असतो। हे सगळं करत असताना राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म तुमच्या माझ्या जामखेड तालुक्यामध्ये चौंडीला झालेला, तसंच शेख मोहम्मद महाराज यांचा हा जिल्हा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा जिल्हा, संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराजांची कर्मभूमी ही श्रीगोंदा आणि संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या प्रांगणातच आजचा हा मेळावा होतोय, ही अतिशय एक आनंदाची, महत्वाची, अभिमानाची अशा प्रकारची बाब आहे। मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि शेख मोहम्मद महाराजांना अभिवादन करतो। अहिल्यानगर म्हणजे एक संतांची भूमी। यातील श्रीगोंदा तालुका आणि शहर हे सरस्वती सीना नदीच्या काठी वसलेलं आहे आणि फार प्राचीन काळापासून हे धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे। तुमचं माझं श्रीगोंदा शहर आणि परिसराला देखील एक दक्षिण काशी असं म्हटलं जातं। संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली इथली ही सगळी भूमी आहे आणि त्याच्यामुळं ह्या परिसरामध्ये येत असताना, हे सगळे कार्यक्रम घेत असताना मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे। सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषेच्या लोकांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन राज्याचे पहिले आपले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या वाटेवर चालणारा हा पक्ष आहे। मित्रांनो, प्रत्येक काळ कुणाचा आणि कुणाचा असतो। तुम्ही इतिहासात बघितलं तर तीच गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल। तुम्ही आज देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नजर टाकली तर तीच गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल। सुरुवातीचा काळ पंडित जवाहरलाल नेहरूजींचा होता, नंतरचा लाल बहादूर शास्त्रीजींचा होता, नंतरचा इंदिरा गांधीजींचा होता, नंतरच्या काळामध्ये वाजपेयी साहेबांचं सरकार आपण सगळ्यांनी पाहिलं, त्यांचा काळ होता, अटल बिहारी वाजपेयी। त्याच्यानंतरच्या काळामध्ये मनमोहन सिंगांनी अनेक वर्ष तुमच्या माझ्या देशाचं पंतप्रधान पद भूषवलं। मध्ये काही जण काही काळाकरता व्ही.पी. सिंग, मोरारजी देसाई, त्याच्यामध्ये देवीगौडा, चंद्रशेखरजी असे काही काळाकरता आले होते। फार काही काळ त्यांना तिथं नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही। 2014 पासून या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा काळ आपण बघतोय। सांगायचं तात्पर्य की प्रत्येकाचा काळ असतो। राज्यामध्ये देखील तीच परिस्थिती। चव्हाण साहेबांचा काळ आपण बघितला, त्याच्यानंतर वसंतराव नाईक असतील, वसंतराव दादा पाटील असतील, आदरणीय पवार साहेब असतील, त्याच्यामध्ये विलासराव देशमुख असतील, अनेक दिग्गजांची नावं तिथं घेता येतील। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्या राज्याला नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला। आज मित्रांनो, आम्ही सगळेजण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करतोय। देवेंद्र फडणवीस असतील, मी असेल, एकनाथराव शिंदे असतील, काम करत असताना माझा स्वतःचा, मी ग्रामीण भागातला, माझी शेतीवाडी आज पण मी जरी राज्याचा उपमुख्यमंत्री मुंबईमध्ये राहावं लागत असलं तरी काटेवाडीला गेल्यानंतर शेतावर गेल्याशिवाय मला चैन पडत नाही। कुठलाही आज आता मी बारामतीहून दौंडवरून इकडे येत असताना कुठल्या माझ्या शेतकऱ्यांनी ऊसाची लागण केली, कशा पद्धतीने केली, कसं काय शेतकऱ्यांचं चाललेलं आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, कापूस असेल, सोयाबीन असेल, ह्या सगळ्या माझ्या शेतकऱ्यांची काय अवस्था, फळबागांमध्ये डाळिंब असेल, केळी असतील किंवा त्या ठिकाणी पेरूची शेती असेल,
द्राक्षाची शेती असेल, आंब्याची शेती असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा पिकवणारा माझा बहादर शेतकरी, वेगवेगळ्या फुल शेती करणारा माझा बहादर शेतकरी, अलीकडे आता गणरायाचं स्वागत झाल्यापासून त्याच्यानंतर नवरात्र आहे, नंतर दसरा आहे, नंतर दिवाळी आहे, त्याच्यानंतर ख्रिसमस आहे, अनेक महत्त्वाचे सण हे आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत. वेगवेगळ्या घटकांचे ते सण आहेत. जरी कुणाचेही सण असले तर आपण सगळेजण एकमेकाला शुभेच्छा देतो, एकमेकांच्या सणामध्ये सहभागी होतो, गोडधोड करून खात असतो. आणि अशा पद्धतीने सगळेजण करत असताना त्यामध्ये आमचा तोच दृष्टिकोन असतो की सरकारमध्ये असताना आपल्याला जनतेच्या करता काय करता येईल. मी नेहमी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत असतो, सहकाऱ्यांना सांगत असतो, आमदारांना सांगत असतो, मंत्रिमंडळातल्यांना सांगत असतो की बाबांनो, कुणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाहीये. सत्ता येत असते, सत्ता जात असते. सत्ता येणं जाणं हे सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये असतं. आपण कसे वागतो, कसे बोलतो, कसं काम करतो, आपण शब्दाचे पक्के आहोत का, लोकांचा विश्वासाला आपण तडा दिलाय का, या पद्धतीनं समाज विचार करत असतो आणि त्याच्यातून त्यांचं स्वतःचं मन पक्क करत असतो, मत बनवत असतो. त्याच्यातून निवडणुका होत असतात. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या माझ्या महाराष्ट्राने 31 जागा आघाडीला दिल्या, 17 जागा आम्हाला दिल्या युतीला. त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर उच्चांकी मतदान झालं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महायुती निवडून आली. 237-38 जागा आल्या. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी एवढ्या एकतर्फी जागा आलेल्या नव्हत्या. उलट जबाबदारी आमची वाढलेली आहे. वेगवेगळ्या मागण्या येतात. प्रत्येकाला संविधानाच्या माध्यमातून संविधानाने जे सांगितलंय, माझ्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, घटना, नियम जे केलेले त्या नियमाचा आदर राखून प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये योग्य मागण्यांना प्रतिसाद देण्याचं काम हे सरकारला करायचं असतं. शेवटी सरकार म्हणजे काय, तुमच्यातलेच काही 288 लोक निवडून जातात आणि त्यांच्यातनं सरकार बनतं. आपण काही वेगळे नाहीये. आपण, तुम्ही, मी, शेतकरी ही तुमची माझी जात आहे आणि त्याच्यामुळं आपण दुसरा कुठलाही विचार न करता ग्रामीण भागात फिरत असताना माझ्या शेतकरी बळीराजाचे प्रश्न वेगळे असतात, शहरी भागातल्या लोकांचे प्रश्न वेगळे असतात. ह्याच्यामध्ये समन्वय साधायचा असतो आणि त्याच्यातून मार्ग काढून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं असतं आणि तेच सातत्याने आम्ही करत आलोय. माझी आपल्याला विनंती आहे, मी मगाशी सांगितलं प्रत्येकाचा काळ असतो. आज आम्ही तुमच्याकरता काम करतोय. वडीलधाऱ्यांनी पण आम्हाला आशीर्वाद द्यावेत, आया बहिणींनी भरभक्कम पाठिंबा द्यावा, भावाच्या नात्याने तरुण तरुणींनी देखील. आम्ही अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले असल्यामुळं आम्हाला बऱ्याच प्रश्नाची जाण आहे. केंद्रातनं निधी कसा मिळवून आणायचा, राज्याचा निधी कसा आणायचा, तुमचा जिल्हा परिषद असेल, तालुका पंचायत असेल, नगरपालिका असेल, ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने निधी आणायचा, CSRचा निधी कसा आणायचा, असे अनेक प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो. मगाशी बोलत असताना घनश्याम शेलार असतील, पानसरे असतील, आमचे राजेंद्र दादा असतील, आमचे राहुल दादा असतील, आमचे अण्णासाहेब असतील, प्रत्येकाने आणि इतरांनाही अनेकांना आपली आपली मतं मांडायची होती. पण त्यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपण वेगवेगळे दिशेला आपली तोंड राहिली तर आपलं साधलं जात नाही. आपण एकोपा ठेवला पाहिजे, एकी टिकवली पाहिजे. तसंच जातीय सलोखा पण राहिला पाहिजे. जाती जातीमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करून कुणाचंही भलं होत नाही. हे जगाने पाहिलेलं आहे. थोडा वेळ तुम्हाला ते बरं वाटेल, भावनिक कोण करण्याचा मुद्दा पुढे येईल. भावनिकतेने प्रश्न सुटत नसतात. त्याची श्रद्धा जरूर असली पाहिजे, परंतु त्या श्रद्धेचा आदर, मान, सन्मान पण आपण ठेवला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं
काम करत असताना माझी आपल्याला विनंती आहे की चव्हाण साहेबांनी नव महाराष्ट्राचा जो पाया रचला आणि राज्याच्या राजकारणामध्ये एक सुसंस्कृत चेहरा दिला, पायाभूत सुविधा तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केल्या आणि त्याच्यातून महाराष्ट्राला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं काम हे चव्हाण साहेबांनी केलेली सुरुवात आज पण आपण पुढे चालू ठेवलेली आहे। एकंदरीतच त्याच्यामध्ये हा आमचा पक्ष सर्व धर्म समभावाचा विचार जपणारा, सर्व जाती धर्माला एकसंघ ठेवणारा आणि विकासाच्या वाटेवर मजबूतीने चालणारा हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। हे इतक्या वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनातल्या अनुभवावरून माझ्यासारखा कार्यकर्ता ठामपणे सांगू शकतो। आजचा दिवस हा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील एक ऐतिहासिक दिवस म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मला नव्या जुन्यांची मोड बांधावी लागेल। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जण जाऊन सगळं काही पाहिलेलं आहे। मित्रांनो, शेवटी कष्ट तर आपल्यालाच घ्यावे लागतात, मेहनत तर आपल्यालाच घ्यावी लागते। आज इथं बोलत असताना अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा ओहापोह केला। त्याच्यामध्ये विशेषतः मगाशी बोलत असताना खूप जणांनी आपली आपली भूमिका मांडत असताना कुकडी क्षेत्रातील सर्वात जास्त सिंचन, कुकडीला 5 धरणं आम्ही बांधलेली। कुकडी नदी ही आमच्या जुन्नर तालुक्यातनं उगम पावते आणि तिथं आपण वर 5 धरणं केली। घोड धरण खालच्या बाजूला आहे आणि सर्वात जास्त सिंचन कुकडीच्या क्षेत्रातील माझ्या श्रीगोंदा तालुक्यातील आहे। त्या खालोखाल मग माझा अहिल्यानगरचा कर्जत तालुका आहे, त्याच्यानंतर माझा करमाळा तालुका आहे आणि या भागातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा। डिंबे माणिकडोह बोगद्याचा प्रश्न मगाशी राहुल का कोणतरी बोलत असताना सांगितलं, तो मार्गी लागावा। मित्रांनो, एकंदरीत आजपर्यंत सर्वांनी चव्हाण साहेब, यशवंतराव चव्हाण साहेबांच्यापासून आजपर्यंत मी पण हे खातं 10 वर्ष सांभाळलेलं होतं। आपला जो सह्याद्रीचा दराखोराचा भाग आहे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली किंवा तिकडं सांगली जरा अलीकडच्या बाजूला आहे, पण पुणे जिल्हा, रायगड जिल्हा असा हा सगळा भाग, अहिल्यानगर जिल्हा हा जातो। ह्याच्यात धो 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 पाऊस पडत असतो, प्रचंड पाऊस। बराचसा पाऊस खाली समुद्राला जातो, वरचा पडणारं पाणी थेंब ना थेंब अडवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे। त्याच्यामध्ये लवाद नेमला गेला, त्याच्यात पाणी आम्ही अडवलं। काही धरणं आमच्या टाटा कंपनीची, आम्ही त्यांना सांगतोय की बाबा ती धरणं आता तुम्ही वीज तयार करायला ते पाणी वापरू नका, आम्हाला पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराला प्यायला पाणी द्या। पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज 32 TMC पाणी पित आहे, कारण लोकसंख्या वाढली। तुमच्यातले काही लोक पुण्यामध्ये जाऊन राहतात, उभ्या महाराष्ट्रातले, देशातले राहतात, जगातले काही लोक तिथं त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे कुणी थांबवू शकत नाही, कुणी राज्यकर्ते असू द्या। आणि त्याकरता त्यांना प्रथम प्यायला पाणी देणं हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे आणि आहे ते पाणी आम्हाला शेतीलाही प्यायला द्यावं लागतंय, माणसांनाही प्यायला द्यावं लागतंय। आता जे काही नदीला पाणी सुटतं, मग मुळा असेल, मुठा असेल, पवना असेल, तुमचा भामा असेल, भीमा असेल, आपली चंद्रभागा असेल, ह्याचा पाणी सुटताना खराब पाणी येतं म्हणून आपण सिवरेज ट्रीटमेंट प्लांट करतोय। त्याचंही काम आम्ही जोरात हातामध्ये घेतलंय, का तर शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे। मी आत्ताच राजेंद्र दादांच्या घरी गेलो होतो, त्यांनी चहाला बोलवलं होतं, त्यांना मी विचारत होतो AIचा वापर केला का। AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स। मित्रांनो, आम्ही बारामतीमध्ये त्याच्यावर प्रयोग केले। कृषी विकास प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र, 1000 शेतकऱ्यांच्या शेतावर ट्रायल घेतली। त्याच्यामध्ये तुम्ही एखादा 70 टन ऊस काढणारा माणूस AIचा वापर केला तर तो 100 टनाच्या पुढे जातो। 90-100 टन ऊस काढणारा माणूस AIचा वापर केला तर 150 टनापर्यंत जातोय, हे सिद्ध झालेलं आहे। मी आता माझ्याकडे 70 एकर AIचा वापर करतोय। त्याच्यामध्ये आम्ही मी आता माळेगाव कारखान्याचा चेअरमन आहे, तिथं पण मी ते योजना राबवतोय, माझ्या छत्रपतीला राबवतोय, सोमेश्वरला राबवतोय। मी राजेंद्र दादांना म्हटलं तुम्ही पण इथं राबवा। मित्रांनो, नवीन कुठलंही तंत्रज्ञान आल्यानंतर आपला लगेच विश्वास बसत नाही,
परंतु दुसऱ्याच्या शेतावर बघितल्यावर त्याचा टनेज वाढल्यावर आपला विश्वास बसतो. ह्याच्यातनं 40 ते 50% पाण्याची बचत होते, ह्याच्यातनं 40% खताची बचत होते, ह्याच्यात जिथं तुमचा रोगराई आलेली आहे ते तुमच्या फोनवर येतं. ह्या भागात तिथं रोग आलेला आहे, खोडकिडा आलेला आहे, तिथं आणखीन काही तुमचा रोग आलेला असेल पिकाला, तो तिथं दाखवतोय. तेवढ्या पुरतंच औषध मारायचं. आपल्या इथं 5 एकर प्लॉट असेल, रोग आला की 5 एकरला औषध चालतं. तसं नाही, त्यानं औषधाचा खर्च वाढतो. त्या 5 एकरात ठराविक 1 गुंठ्यात असेल तर तेवढं औषध मारायचं, विषय संपतो. हे मी माझ्या शेतात पण सिद्ध झालंय, हे माझ्या बारामतीत 1000 शेतकऱ्यांच्या शेतात सिद्ध झालेलं आहे. ह्याच्याकरता यंदा अर्थसंकल्पामध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद, एआयचा वापर तुम्ही ऊसाकरता करा, फळबागांच्या करता करा, इतर पिकांच्या करता करा, त्याकरता आपण तरतूद केलेली. कारण ज्यावेळेस नवीन तंत्रज्ञान येतं त्यावेळेस शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. आज माझ्या शेतकऱ्याला 0% व्याजाने सावकाराच्या दारात जाऊ नये म्हणून आम्ही पीक कर्ज देतो. आपली अहिल्या बँक देखील इथली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देते, आपली सातारा देते, पुणे देते, कोल्हापूर देते. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना का तर 10 रुपये शेकड्यांनी माकडवाल्याकडे किंवा नंदीवाल्याकडनं माझ्या माणसाने जाऊ नये म्हणून. ह्याच्या आधी जात होता माकडवाल्याकडे, नंदीवाल्याकडे, दे रे पैसे दे रे, 10 रुपये शेकड्यांनी घेत होता का नव्हता. आता ते आपण बंद केलं. का? 10 रुपये शेकडा म्हणजे वर्षाला 100 रुपयाला 120 रुपये झाले. आम्ही आता देतोय वर्षाला 0% व्याजाने 3 लाखापर्यंत पीक कर्ज, आम्ही म्हणजे सरकार. आणि ह्या पद्धतीने शेतकऱ्यांनी पुढे जावं. पंतप्रधानांनी 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला दिलेले, आम्ही त्याच्यात 6,000ची भर टाकली, 12,000 रुपये मिळतात. मधल्या काळामध्ये 3, 5, 7.5 तुम्ही मोटार चालवतात, इलेक्ट्रिक पंप मी चालवतो, बिल खूप यायचं, शेतकरी भरायचे नाही, मग कनेक्शन तोडलं जायचं, मग शेतकरी आकडे टाकायचे, त्याला गत्यंतर नसायचं. पाणी शेताला नाही दिलं तर पीक कसं येणार, त्याला त्याची मुलं बाळं, प्रपंच, त्यांचं शिक्षण, लग्न कार्य दिसायचं. त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की महावितरण कंपनीला विचारलं किंवा किती पैसे लागतात, त्यांनी सांगितलं की 17,000 कोटी रुपये लागतात. म्हणलं दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतनं आम्ही 17,000 कोटी रुपये तुम्हाला देतो. 45 लाख शेतकऱ्यांना 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरचे मोटार, आता तुम्ही मोटार न वीज बिल भरता तुम्ही मोटार तुमची चालवायची, झिरोचं बिल तुम्हाला दिलेलं आहे. आमच्यावर आरोप झाले निवडणुका आल्या की रद्द करतील, असं करतील. मागे झालं होतं 2003-4ला, त्याच्यावर विरोधकांना वाटलं आताही तसं करतील. आज निवडणूक होऊन 7-8 महिने झालेत, तीच योजना चालू आहे. माझ्या लाडक्या बहिणी इथं थोड्याशा बसल्यात, त्यांना 1,500 रुपये महिना सुरू केलेला आहे. 45,000 कोटी रुपये आम्ही महिलांना देतो. 45,000 कोटी वर्षाला. हे जवळपास आता 20,000 कोटी द्यावे लागतात, कारण कनेक्शन वाढलेली आहे. 65,000 कोटी तिकडं 10,000 12,000 रुपये केंद्र आणि राज्य मिळून देतोय. 0% व्याजाचे ते व्याजाचे पैसे आपण सरकारमध्ये देतोय. मित्रांनो, साधारण आपल्या तिजोरीमध्ये उद्याच्याला 8 लाख कोटी येत असतील तर 4 लाख कोटी पगार, पेन्शन आणि त्याच्यामध्ये घेतलेल्या कर्जाचं व्याज, ते तर वेळ पडलं पाहिजे, त्याला जातात. राहिलेल्या 4 लाख कोटीमध्ये हा सगळा कारभार, कोणाला वेगवेगळ्या सवलती, मुलांना सवलती, मुलींना सवलती, शिक्षणाच्या करता सवलती, हॉस्टेलला सवलती, वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रामपंचायतीला पैसे, नगरपालिकेला पैसे, महानगरपालिकेला पैसे, तालुक्यांना पैसे, रस्त्यांना पैसे, हे काम आम्ही करतो. सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. आता एक गोष्ट झाली, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मागे युतीच्या सरकारचा जाहीरनामा सादर करत असताना आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं जाहीर केलेलं आहे. आम्ही 2017 साली, आम्ही नव्हतो तेव्हा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली होती. ती कर्जमाफी झाली. 2019ला उद्धव ठाकरे साहेब, आम्ही सगळे सरकारमध्ये असताना आम्ही पुन्हा केली. ती कर्जमाफी झाली. एक झाली महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने, एक झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने. 2दा कर्जमाफी देऊन, त्याच्यानंतर 0% व्याजाने पीक कर्ज देऊन, त्याच्यानंतर आता तुमच्या विजेला
3, 5, 7.5ला पूर्णपणे मोफत वीज देऊन ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय। मित्रांनो, मी आत्ता किंवा आमचं सरकार किंवा देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथराव शिंदे आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलेलो नाही। आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ते देणार आहे। परंतु हे देत असताना तुम्ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घेतलेलं कर्जाचं व्याज तर द्यायचंच नाही, मुद्दल तरी देत चला। कारण उद्याच्याला आम्ही काय करणार आहे की लागोपाठ 2 वर्ष किंवा जे काही ठरेल आमचं हे भरणाऱ्या शेतकऱ्याची कर्जमाफी, मग तुम्ही अडचणीत या। कारण ऐका वेळेत परतफेड करणारा आमच्यावर चिडायला लागलाय। ते म्हणला, दादा ही कुठली पद्धत हो तुमची? जे कर्ज थकवतात त्यांचं माफ आणि आम्ही वेळेत भरतो म्हणजे आम्ही मूर्ख? ही कुठली? तुम्ही आर्थिक शिस्त लावताना सगळ्यांना लावा आणि आर्थिक शिस्त जसा तुम्ही तुमचा प्रपंच करताना लावता तसं त्या ठिकाणी लावली पाहिजे। मी पुन्हा सांगतो, आम्ही कर्जमाफीपासून बाजूला गेलेलो नाही। त्याच्या संदर्भातली कमिटी नेमलेली आहे, त्यांना हे सगळा अभ्यास करायला सांगितलेला आहे। पण सातत्याने आपल्या कर्जमाफीवरच आपलं चालणार असं समजू नका। ह्यामध्ये कुठंतरी तुमच्या मालाला योग्य दर देणं, उसाला योग्य दर देणं, त्याकरता येणाऱ्या अडचणी दूर करणं। आत्ताच मला राहुल सांगत होता की दादा कुकडी सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे, त्याला NCDCची मदत करा। जरूर आम्ही मदत करू। त्याच्यामध्ये आता प्रताप ढाकणेच्या कारखान्याला परवा आम्ही काही थोडीशी मदत केली, तिकडे राजगड कारखान्याला केली। माझ्या इथं थेऊर सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीतला आम्ही निर्णय घेतला, राजेंद्र दादांना पण त्या ठिकाणी केली। ते म्हणले की केली मदत, पण राव तिथं तुम्ही आम्हाला बांधून घेताय। म्हणलं म्हणजे काय? म्हणले संचालक बोर्डाला सांगितलं की तुझे कर्ज NCDCचं फिटलं नाही तर तुमची प्रॉपर्टी मॉर्गेज करा ना। म्हणलं मग उद्याच्याला हा जनतेचा पैसा आहे, तुम्ही जर तिथं संचालक बोर्डात असाल तर मग प्रॉपर्टी मॉर्गेज केली पाहिजे। तुम्हाला खात्री आहे ना आम्ही त्याच्यात मदत केल्यावर तुम्ही कर्ज फेडू शकाल? मग काय भीती आहे मॉर्गेज करून द्यायला, असं मी म्हणलं। आता त्याच्यामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात। मित्रांनो, आपल्या बाप दाद्यांनी लावलेली कारखानदारी, आपल्या इथं पद्मश्री विखे पाटलांनी सुरू केलेला पहिला कारखाना, आता ह्या गोष्टीला झाली 60-70 वर्ष। आता खाजगी पण कारखानदारी निघाली, स्पर्धा आहे, सहकारी साखर कारखाना, खाजगी कारखाना, त्याच्यात आपण टिकलो पाहिजे। आता मी पण एका सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे, त्याच्यामुळे मला पण तिथल्या बारीक सारीक गोष्टी पाहायला मिळतात। मागेही अनेक जण माझ्या नेतृत्वाखाली साखर कारखाने चालवायचे, त्याही बद्दल आम्ही जिथं कुठं मदत असेल तिथं करायचो। फक्त पारदर्शक कारभार केला पाहिजे, स्वच्छ कारभार केला पाहिजे। जो तो पैसा हिशोब बारदाण्यासहित सगळ्याचा करायचा असतो तर कारखाना त्या ठिकाणी चांगला चालतो। आज देखील मी ज्या कारखान्याचा चेअरमन आहे त्याच्या महाराष्ट्रात पहिल्या 5 मध्ये माझ्या साखर कारखान्याचा भाव असतो, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आणि त्याच्यामुळं आपण योग्य पद्धतीनं ऊसाची उपलब्धता पाहिजे। आता मोठ्या प्रमाणावर ऊस इकडून तिकडं नेला जातो, हार्वेस्टर आता पाहिजे। आता माझा जो ऊस तोडणारा माझा गरीब माणूस तो म्हणतो आम्ही किती पिढ्या ऊस तोडायचा तुमचा, आम्ही बाकीचं आम्हाला वाटत नाही का आम्ही पण काही आमचे व्यवसाय करावे। आता बैलगाडीवरून जुगाडवर आलेलं आहे, म्हणजे ट्रॅक्टरन गाडी आलेली आहे, पुढं मशीन वाढत चाललेले आहेत। आत्ताच तुमच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये देखील मला रमेशप्पा थोरात गाडीतनं येताना सांगत होते, दादा श्रीगोंद्यामध्ये अमुक मुलांनी 2-3 मशीन हार्वेस्टर घेतलेले। परवा मी छत्रपतीला होतो भवननगरला, तिथं 2-3 हार्वेस्टर आलेले। काही दिवसांनी बैल पोळा श्रावणातला झाला, आता भाद्रपदातला येणार आहे, परंतु आपल्या पुढच्या पिढीला कधीतरी सांगावं लागेल असा बैल असायचा, तो असं काम करायचा, तो त्या ठिकाणी मेहनत करायचा, नांगरट करायचा, पाळी घालायचा, पेरणी करायचा। अशा पद्धतीनं ते सांगावं लागणार आहे। अशी पाबर असायची, नाहीतर काय कोणाला कासरा माहिती नाही, पाचरा माहिती नाही, काहीच माहित नाही। व्यसन कसली व्यसन, ही परिस्थिती येणार आहे, काळानुरूप होणार आहे, त्याला गत्यंतर नाही। यांत्रिकीनं संपूर्ण जग व्यापलेलं आहे, ते AIचा वापर ते पण तसंच, ते तुम्हाला तिथं सांगते की तुमच्या उसाला आता पाणी देण्याची गरज आहे का नाही।
आपण एवढं पाणी देतो पार त्याला पांढरं मीठ फुटतंय, पण पाणी द्यायचं काय आपण बंद करत नाही. एवढं त्या जमिनीला पाणीच लागत नाही. त्यांच्या पद्धतीनं गेला तर निम्म पाणी लागतं. विचार करा ना, 50% पाण्याची बचत आहे. त्याच्यातनं क्षेत्र वाढणार आहे. पाणी आहे तेवढंच आहे, माणसं वाढतायत, पाण्याचा वापर वाढतोय. इमारती टोले जंग सगळीकडे उभे राहत आहेत, टॉवर उभे राहत आहेत. ही अवस्था आहे. त्याच्यामुळं काळानुरूप आपण बदललं पाहिजे. बदल करण्याच्या करता राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील, त्याबद्दल काही काळजी करू नका. परंतु ह्या ज्या काही सिंचनाच्या संदर्भातला मगाशी त्यांनी डिंबे माणिकडोहचा उल्लेख केला, एक गोष्ट खरी आहे. आत्ता मी दररोज धरणामध्ये पाण्याचे आकडे घेत असतो. आता येडगावला 91%, माणिकडोहला 58%, वडजला 97%, पिंपळगाव जोगेला 90%, डिंबेला 96%, विसापूरला 98%, चिलेवाडीला 94%, गोडला 91%. 90च्या जवळपास आहे. आपण 5-10% का ठेवतो? एकदम पाऊस पडला तर तेवढं तरी पाणी त्याच्यामध्ये पूर नियंत्रण करण्याच्या करता हातात ठेवावं लागतं. ती जागा ते बंद केलं की नंतर ते भरतं. जसं उजनी कितीदा तरी भरेल एवढं पाणी वाहून गेलंय. त्याच्यामुळं ह्याच्यात स्थानिक लोक, तिथले आंबेगाव आणि आपले ह्यांच्यात काही वेगवेगळे मतांतर आहे. त्याच्यात एकत्र बसून मार्ग निघू शकतो. समृद्धी महामार्गाला पण मार्ग निघाला, शक्तीपीठाला पण आता मार्ग काढायचा प्रयत्न चाललाय. माझ्या इथं पुरंदर तालुक्यात विमानतळ आम्ही करतोय, तिथं पण आम्ही मार्ग काढतोय. शेवटी धरणं करत असताना, विमानतळ करत असताना, रेल्वे लाईन करत असताना, हायवे करत असताना, नॅशनल हायवे करत असताना मार्ग काढावाच लागतो. आता आम्ही मोबदला चांगला देतो, त्याच्यावर शेतकरी इतका काही विरोध करत नाही. हायवे जाताना उलट हायवे गेल्यानंतर तुमच्या राहिलेल्या जमिनीला दर प्रचंड वाढतात. 4 पट रक्कम आम्ही देतो. आता उलट काही शेतकरी येतात, दादा तिकडं माझं रान आहे, जरा रस्ता तिकडनं घ्या. का तर 4 पट पैसे मिळतात. सगळे नाही, क्वचित एखादा असंही पाहायला मिळतं. आता कुठंतरी कुकडीला 5 धरणं झाली म्हणून श्रीगोंद्याला काही पाणी आलं, पण तिथं कुणाचे तरी जमीन जुमला, घरं दारं, शेतीवाडी सगळे गेलं पाण्यात. त्यांचं पाण्यात गेलं तेव्हा तुम्हाला पाणी मिळतंय. ह्याचा विचार कुठंतरी केला पाहिजे. ज्याचं जळतं ना त्याला कळतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. मागणी करायला फार सोपं जातं. बोगदा काढा, भोग पाडा, सीना भीमा जोड कालवा केला का नाही? वेगवेगळ्या ठिकाणी जिथं शक्य आहे तिथं करतोय ना. हे पण आपल्याला करायचंय ना. परंतु करत असताना चर्चेतनं 2 पावलं पुढं मागं सरकून करावं लागतंय. आणि त्याच्यामुळं ह्याही पद्धतीनं मी तिथल्या लोकांशी पण बोलतो, कारण तिथं पण मी पालकमंत्री आहे. आणि तशा पद्धतीनं, कारण काय होतं, डिंबे भरल्यावर डिंबेचं सगळं पाणी खाली येतं आणि खालनं येऊन उजनीला येतं. आज उजनी भरलं की खाली जाते कर्नाटकामध्ये. त्यापेक्षा तिथं त्यांनी मगाशी राहुलनी सांगितलं तसं ते फुल भरलं. तिथं काय झालं, वर कॅचमेंट एरियाच कमी आहे. धरण झाल्यानंतर कॅचमेंट एरियातनं पाणी येतं, ते कमी असल्यामुळं तिथं ती अडचण आहे. आज इथं राष्ट्रीय एकात्मतेचं महान प्रतीक श्रीगोंद्याचं ग्रामदैवत सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यांचं मंदिराचा जीर्णोद्धार, तिथंही अडथळे. आपल्या इथं अडथळे आणायला लोक लय वाजतात असतात. नीट चाललं ना, कुणीतरी वळून टाकलेला असतोच त्या गावात. हौसे नवसे गौसे कुणी ना कुणी असतात. आणि ती बरोबर कुठंतरी माहितीचा अधिकार काढून त्याच्यात काहीतरी आपल्याला योग्य असेल, आमचा पाठिंबा आहे. पुन्हा म्हणत आला अजित पवार माहितीच्या अधिकाराला विरोध करत होता. नाही, त्याचा गैरवापर करू नये एवढंच माझं म्हणणं आहे. त्यामध्ये हे अडथळे करून भव्य मंदिर निर्माण करण्याच्या करता आम्ही मदत करू. आज राज्यामध्ये तुम्ही बघा, परवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडीला मी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथराव आले होते. आम्ही तिथं पैसे जाहीर केले. आमच्या इथं तुळापूर आणि वडू, शिरूरला छत्रपती संभाजी महाराज, दुसरे छत्रपती हिंदवी स्वराज्याचे, ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक देखील लढाई न हरलेला राजा छत्रपती संभाजी महाराज, त्यांची अतिशय
त्यांच्या नावाला साजेसा अशा प्रकारचं स्मारक करण्याचं काम चाललेलं आहे. मीच त्याच्यामध्ये सतत भेटी देतोय, बघतोय. आपण करू, आपण अनेक ठिकाणी जीर्णोद्धार करतोय, तुम्ही काळजी करू नका. परंतु तुमचं इथलं कुणी मिटवायचं? मी आता चादर चढवायला आत गेलो तर ही गर्दी मलाच आतमध्ये येऊन देणार. आणि मग चादर चढवली आणि ते एकाने काढूनच घेतली. आणि म्हणलं का रे? म्हणलं नाही नाही त्यांनी तुम्हाला दिले. अरे म्हणलं का प्रया याला बारामतीला कुणाचा आवाज होत नाही, तू का असं करतोय? म्हणलं मी चादर चढवली, मी नियमाने केलेलं आहे, मी सगळ्यांचा मान सन्मान ठेवतोय, आम्ही सगळ्यांच्यावर श्रद्धा आमची आहे. आणि हे काय करताय? हे आत्ता तिथं झालं दोन तासापूर्वी. हे असलं वागणं बरं नव्हं, हे जमणार नाही. मग मी उद्या इन्स्पेक्टरला सांगेन, माझ्या इथं मी चढवलेली चादर याने काढली, घ्या त्याला आतमध्ये. कसं काय वाटेल त्याला? असं नाही चालणार. तुम्ही विचारांची लढाई विचारांनी करा ना. काही माझं चुकलं तर अजित पवार तुम्ही तिथं बोलला, पण ही चूक आहे. चूक असेल तर मी कबूल करीन. मी पण काही सगळंच बिनचूक आहे हा माझा दावा नाही. माझ्यापेक्षा कदाचित तुम्हाला एखाद्या गोष्टीची जास्तीची माहिती असेल. काय मी सर्व गुण संपन्न हा माझा दावा नाही. त्यामुळं जर एखाद्याने जास्त ज्ञान संपादन केलं तर त्याच्याकडनं समजून घ्यायला वाईट काय वाटायचं? आपण शेवटी समाजाच्या करता काम करतो. त्याच्यामुळे इथं पण तुम्ही जर इथले सगळे त्यांच्यात एकोपा केला, ते जे काही कोडबाजी झाली, काय काय झालंय ते सगळं संपवलं तर मी त्यात मदत करायला तयार आहे. सहकारी साखर कारखानदारी शेतकऱ्यांच्या मालकीची असते, त्याच्यावर अनेकांचे प्रपंच अवलंबून असतात, ती टिकली पाहिजे, दुमत नाही. परंतु शेतकऱ्यांच्या मालकीची सहकारी साखर कारखानदारी त्या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या मधनं निवडून गेलेल्या संचालक बोर्डाने पण चांगली चालवली पाहिजे. त्या पद्धतीनं मग योग्य मदत करण्याची जबाबदारी माझी, मुख्यमंत्र्यांची, एकनाथरावांची. तिथं आम्ही कुठं कमी पडणार नाही. तुझ्यामध्ये नैसर्गिक संकट आलं, कारखाना अडचणीत आला, मदत केली पाहिजे. परंतु ऊस भरपूर आहे, सगळं आलबेल आहे आणि तरी कारखाना अडचणीत आला, मग कसं काय चालेल? मग चौकशी लावावं लागेल. तालुक्याचा वीज प्रश्न मार्गी लावण्याच्या करता मला वाटतं इथं घारगावला सबस्टेशन करता स्वर्गीय भाऊसाहेब पानसरे यांच्या नावा स्मरणार्थ दत्तात्रय पानसरेंनी 1.5 एकर जमीन दिली. ते सबस्टेशन पण आपण लगेच मंजूर केले, त्याची वर्क ऑर्डर दिली. अशा पद्धतीनं विकास कामांच्या करता इतरांनी पुढे आलं पाहिजे. ज्यांची ऐपत आहे त्यांनी जरा पुढे या ना. ज्याचं नाही आहे त्यांनी नका येऊ, पण ज्याच्याकडे आहे त्यांनी दिलदारपणा दाखवा, दानशूरपणा दाखवा. कर्णाचा कुठंतरी एवढंसा अंश आणा. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काही इन्फिनिटी, बिकॉन, सिस्पे इतर कंपन्यांमार्फत सामान्य जनतेची फसवणूक लूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. इन्फिनिटी, बिकॉन, सिस्पेला कोणी पैसे दिले? मी सांगितलं होतं द्या पैसे, द्या पैसे. मी आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो, तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतोय, राष्ट्रीयकृत बँक आहेत, ज्या सहकारी बँकात चांगले लोक चालवतात त्या सहकारी बँकेत अशा ठिकाणी गुंतवणूक करा, अशा ठिकाणी पैसे लावा. एक जण येतो 10चे 20 देतो, डुबलाच म्हणून समजा. काही लोकांना 100-200ला देतो, 300-200 हजार लोकांना सांगा अरे मला एवढे पैसे मिळाले त्या कंपनीकडनं. झाला दुसरा पागळलाच. कुठं किडूक मिडूक मोडून आणून सासऱ्याकडनं आणतोय, सासूकडनं घेतोय, कुठनं घेतोय आणि तिथं लावतोय. आणि नंतर दादा पैसे गेले, वाचवा. याला तुम्ही काही करणार आणि आम्ही वाचवा. आम्ही काही मक्ता घेतलोय? असं नाही चालणार. कुणी तुम्हाला फसवलं तर त्याचा योग्य बंदोबस्त करू. ह्या कंपन्यांना मान्यताच नाही, कसं काय तुम्ही गुंतवणूक करताय? ह्याच्याही बद्दल आम्ही नवीन कायदा त्याच्यामध्ये आणतो. काही मल्टीस्टेट कंपन्या, मल्टीस्टेट संस्था आहेत, काही सहकारी संस्था आहेत, त्याच्याबद्दल पण त्यांची प्रॉपर्टी लगेच काही काही तर काय करतात, इतकं सुंदर हे थाटतात, काय शॉप त्यांचं ऑफिस, आणि आमच्यासारख्यालाच बोलवता या ना फितका पाहिला. आम्ही आधी सांगतो यायला हे विचारावं खरं आहे का, काय खोटं आहे, ती अधिकृत आहे का अनधिकृत आहे.
काय काय म्हणतात हे काय जाता जाता नुसती फीत कापायची, पण ती फीत आम्हाला अशी का अडचणीची ठरती. लोक म्हणतात तुम्ही फीत कापली म्हणून पैसे लावले, झालं बोंबालं सगळं. त्याच्यामुळं तसं काही करू नका. जे काही आहे ते एसपीशी जी मुख्य गृहमंत्र्यांशी बोलून त्याच्यातनं कसं पुढे जाता येईल. त्यांची प्रॉपर्टी काय काय तर प्रॉपर्टीज ठेवत नाही, रात्रीच कुठं पोबारा करतात पत्ताच लागत नाही, कुठं निघून जातात. खूप जण ते मध्ये टीव्हीवर कुठलं जाहिरात सुटायची ती तेलाची, त्या बीडचा होता तो, हा ती बरोबर आहे, त्याला माहिती आहे, त्याचं गुंतवलेलं दिसते तिथे. त्याच्यामध्ये ती तिरुमला का काहीतरी होतं. फार वाट लागली. तुम्ही जे जास्त देशात मार्केट चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त दर व्याजाचा सांगितला की समजायचं ही कधीतरी कुणाला तरी लावणार. काय लावणार ती ते बघा. हे सगळं आहे. मी खोटं गळ्याच्यान खोटं बोलत नाही. तुम्ही माझं ऐका. मी बारामतीकर सारखे ऐकतात म्हणून कुठे गेलीत बघा. तुम्ही कधी ऐकता कधी ऐकत नाही अशी गडबड करता, तसं करू नका. तर माझं हे म्हणणं आहे की या पद्धतीने आपण पुढे जाऊ. मध्ये मी राजेंद्र नागोडेंच्या वस्तीवर आलो होतो, त्यावेळेस त्यांनी इनामगाव ढोकराई या रस्त्याची मागणी केलेली होती. 17 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला, रस्ता पण पूर्ण केला. जाऊन बघा झाला की नाही. त्याच्यामध्ये आता श्रीगोंद्यावरून जोडणारा सर्वात जवळचा वडाळी सुरोडी मार्गे रस्ता वन खात्यामुळे अडलाय. वन खात्याचं फार कडक कायदा आहे, सुप्रीम कोर्टाने वगैरे निकाल दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मी लगेच जाहीर करत नाही, मी ते तपासून घेतो. त्याच्यात बाबा तेवढ्या रस्त्यापुरती आम्ही पर्यायी जमीन वन खात्याला दिली तर चालेल का, असं जे काही त्याच्यामधले नियम कायदे कानून त्या चौकटीत कसं बसवता येईल ते त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू. सिस्पेवरती बोला, सर्वसामान्य जनतेची मोठी फसवणूक केली. अरे मग तेच बोललो ना सिस्पेवरती. ज्या तू तिचा पैसे गुंतवून मला सांग बोला, हे असं सांगायला फार मस्त आहे. दादा ह्याच्यावर बोला त्याच्यावर बोला, ही आपला गप्पा ऐकायला तर आहे तिच्या. अनवर म्हणायचं मी कुठं बोललो, दादा बोलले. काय थांब रे बाबा, माझं झाल्यावर 1 मिनिट, माझं झाल्यावर बोल ना, मी कुठं नाही म्हणतो. हे काय असं सवाल जवाब नाही चालला. मित्रांनो, बंधू भगिनींनो, माझा दुसरा एक महत्वाचा विषय तो साखळाई उपसा सिंचन योजना. सदर योजनेअंतर्गत घोड धरणाच्या ऊर्ध्व भागातून म्हसे गावापासून 4 टप्प्यामध्ये उपसा करून अस्तित्वात विकेंद्रित जलसाठे भरण्याची ही उपसा जलसिंचन योजना आहे. आता आपल्या राज्यामध्ये सिद्ध झालेले टेंबूचं पाणी आम्ही 5 ठिकाणी उचललंय. आता सांगोला कायमचा दुष्काळी तालुका तो तिथे बऱ्यापैकी बागायती झाला. तिकडं आटपाडी असेल, तिकडं वेगवेगळ्या पद्धतीनं खानापूर असेल, तासगाव असेल, कवठेमंकाळ असेल, जतमध्ये पण म्हैसाळचं पाणी आम्ही घेऊन चाललेलो आहे. त्याच्यामुळं आता पाणी कुठल्याही भागातनं कुठेही नेता येतं, फक्त पाण्याचा काटकसरीनं वापर केला पाहिजे. श्रीगोंदा तालुक्यातील 11 गावं आणि अहिल्यानगर तालुक्यातील 21 गावं यांना या सिंचनाचा लाभ होणार आहे. अस्तित्वातील 12,000 हेक्टर सिंचन क्षेत्रास त्याचा लाभ होणार आहे. आज रोजी घोड धरणाच्या फेर जलनियोजन शासनाने 21 मार्च 2025 ला मान्यता दिलेली आहे. 1.7 टीएमसी पाणी सिंचनासाठी आणि 0.20 टीएमसी पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव MKVDCला आलेला आहे. राज्य तांत्रिक सल्लागार समितीची छाननी दाखल करून अंदाजे 1400 ते 1450 कोटी रुपये ह्या कामाला त्या ठिकाणी लागणार आहेत. अशा पद्धतीनं मी मगाशी सांगितलं स्टेप बाय स्टेप पुढे चाललेलो आहे. आणि घोड, विसापूर, सीना, खैरी हे मध्यम प्रकल्प आहेत. या विभागांतर्गत अहिल्यानगर, श्रीगोंदा, जामखेड, पारनेर, शिरूर, कर्जत तालुक्यातील 33 लपा तलाव आणि बहुतांशी तलाव यावर्षी पाऊस चांगला असल्याने आपण पूर्ण भरलेले आहेत. या विभागाकडे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड, अहमदनगर तालुक्यातील 25 कोल्हापूर टाईप बंधारे आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील 5 कोल्हापूर टाईप बंधारे अशा 30 कोल्हापूर टाईप बंधाऱ्याच्या सिंचन व्यवस्थापनासाठी आपण त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये साधारण
आपल्याला 15/10/2025 पर्यंत हे पाणी अडवण्याचं आपलं नियोजन आहे। अशा पद्धतीनं घोड, कोकडी, विसापूर, सीना, खैरी ह्या वेगवेगळ्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये किंवा मगाशी तुम्ही सांगितलेलं होतं डिंबे टू माणिकडो अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करतोय। मित्रांनो, अजून बऱ्याच गोष्टी कुकडी प्रकल्पाच्या मध्ये साधारण 1 किलोमीटर 110 ते 165 विशेष दुरुस्ती करायचं काम, त्याच्यामध्ये वितरिका कालवा कुकडीची 13-14 विशेष दुरुस्ती करण्याचं काम, वितरिका क्रमांक 10-11 विसापूर वितरिका 132 ते दुरुस्त करण्याचं काम, असं एका कामाला 20 कोटी 80 लाखाची निविदा ही मंजूर झालेली आहे। पावसाळ्यामुळे काम थांबलेलं, पावसाळा झाला की ते काम सुरू होईल। दुसरं काम 20 कोटीचं आहे, तेही श्रीनिवास कन्स्ट्रक्शनला दिलंय, एक मळगंगा कन्स्ट्रक्शनला दिलंय, एक अमित शेळके कोण आहेत त्यांना दिलंय, ते 3.25 कोटीचं आहे, आणि एक 19.5 कोटीचं आहे, ते सारथी इंजिनिअरिंगला दिलेलं आहे। असं 4 कामाच्या करता 63 कोटी रुपयाची आपण ही कामं करतोय आणि ह्याला निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे। MHP अंतर्गत ही कामं आपण करतोय। मित्रांनो, अशा पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे। ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवावी। आणि इतर मी परत तुमच्याकडं ह्या न त्या निमित्तानं येईल, परंतु आज हे सगळे मान्यवर 7-8 जण एकत्र येऊन यांनी सांगितलंय की आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर त्या ठिकाणी काम करू। दुसरं एक मौजे निमगाव खल तालुका श्रीगोंदा येथे दालमिया भारत ग्रीन व्हिजन द्वारे स्टोन अलोन ग्राइंडिंग युनिट हे प्रकल्पाला तुमचा विरोध आहे। त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटची मी बोलीन, इंडस्ट्री डिपार्टमेंटशी बोलीन। ह्यामध्ये जर प्रदूषण होणार असेल तर आम्हीच त्यांना परवानगी देणार नाही, कारण जनतेचं आरोग्य धोक्यात आणण्याचं प्रकल्प उभा करून अधिकार आम्हाला कोणी दिलेला नाही, असं करता येणार नाही। कुठंतरी त्या मालकाला 2 पैसे कमवायला आमच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या मौजे निमगाव खल ह्या भागातल्या लोकांचं आयुष्य हे त्या ठिकाणी अडचणीत आणायचं किंवा तिथं प्रदूषण निर्माण करायचं असं होणार नाही। तुम्ही मला निवेदन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता जेव्हा मुंबईला जाईल त्या संदर्भात ह्या खात्याच्या मंत्री आमच्या पंकजाताई मुंडे आहेत आणि आमचे उद्योग खात्याचे मंत्री उदय सामंत आहेत, त्या दोघांशी पण मी बोलीन। आणि जर आपल्याला ते त्रासदायक असेल तर निश्चितपणे आपल्याला योग्य जे काही आपली जी काही योग्य रास्त मागणी आहे तीच मागणी आपण त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेऊ, ह्या प्रकारची ग्वाही मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो। शेतकरी बांधवांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, मी शब्दाचा पक्का आहे। उद्याच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही त्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे करणार आहेत। त्यामध्ये घड्याळाचं चिन्ह उभे केलेल्या लोकांना आपण निवडून द्या, त्यांच्याकडनं योग्य पद्धतीनं काम करून घेणं, त्यांच्यामार्फत योग्य पद्धतीनं तुमच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका चालवणं आणि त्यांना योग्य पद्धतीची आर्थिक मदत करणं, याकरता आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू, हा विश्वास देण्याच्या करता मी आपल्या सगळ्या भागात आलो। पावसाचा दिवस असताना ज्या प्रचंड संख्येने माझ्या श्रीगोंदाकरांनी माझं स्वागत केलं, माझे विचार ऐकायला आला, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो। परंतु जाता जाता आमचे घनश्याम शेलार, राजेंद्र नागवडे, राहुलदादा जगताप, बाळासाहेब नाटा, दत्तात्रय पानसरे, अण्णासाहेब शेलार, भगवानराव पाचपुते ह्या 7 लोकांना सांगतो की आम्ही सगळेजण, तुम्ही सगळे एकोप्याने राहा, तुमच्या एकोप्याला कुठेही दृष्ट लागून देऊ नका, हलक्या कानाचं राहू नका, योग्य मान सन्मान हा सर्वांचा त्या ठिकाणी ठेवला जाईल। त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं सहकार्य एक राज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख या नात्याने माझ्याकडनं त्या ठिकाणी होईल आणि उपमुख्यमंत्री या नात्याने माझ्याकडनं ज्या ज्या प्रश्नाची उकल करता येईल, सोडवणूक करता येईल, तुम्हाला मदत करता येईल, ती मदत करण्याची भूमिका ही माझ्यासारख्याची राहील, हा शब्द तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.